जय मंगलमूर्ति जय मंगलमूर्ति जय जन्माते मन जय जन्माते मन समर्थांनी आपला अवतार कसा पूर्ण केलेला आहे। त्यांनी देश धर्म या तीन स्तरावर कार्य करून अंतिम क्षणी समर्थांनी संस्थांचा विश्वस्त आहे आणि रामदास स्वामींच्या 10वा वंशज आहे। हा याचा सध्या जो उत्सव चालू आहे तो 343वा दासनवी उत्सव चालू आहे। हे जे आपण उत्सव साजरे करतो ह्याचे काही विशिष्ट हेतू असतात। जसे आपल्या गौरवशाली इतिहास आहे, आपल्या पूर्व परंपरा आहेत, त्याचं पुनर्स्मरण करणं, त्याचं आचरण चालू ठेवणं हा एक उद्देश असा आहे। त्याचबरोबर सामाजिक अभिसरण ज्या उत्सवांच्या माध्यमातून होतात, तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात, एकत्रित कार्य करतात, एका भावनेनं एका श्रद्धेनं हे कार्य करत असतात किंवा समर्पण भावनेने येतात। त्यामुळं समाज मन घडवण्यासाठी या उत्सवांचा फार उपयोग होत असतो। या जो सध्या उत्सव चालू आहे त्या उत्सवात पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आहेत। विशेषतः पहाटे 5 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतात काकड आरतीपासून। आणि आज दासनवमी म्हणलं तर दासनवमीचं वैशिष्ट्य असं असतं की सकाळी सूर्योदयाला इथं भिक्षा सुरू होते। त्यामुळे भिक्षा घालण्यासाठी देखील हे प्रचंड गर्दी होते। आणि गेले 10 दिवस हे निरनिराळे 9 दिवस ते गेले निरनिराळे कार्यक्रम चालू आहेत। संगीत आहे, भजन आहे, गायन आहे, कीर्तन आहे, निरनिराळे मोठमोठे गायक या आपली सेवा इथं रुजू करतात। काही लोक सेवेसाठी म्हणून विना काही अपेक्षा ठेवतात समर्थचरणी आपली सेवा करतात। अशा पद्धतीनं हा उत्सव इथं साजरा होतो आहे। रामदास स्वामी संस्थानतर्फे सगळं व्यवस्था करण्यात आलेली आहे। निवास व्यवस्था तर वर्षभर मोफत असते, अन्नदान वर्षभर मोफत असतं, पण त्याचवेळी क्राऊड ॲडमिनिस्ट्रेशन आहे, क्राऊड कंट्रोलिंग आहे तोही आहे। विशेषतः भक्तांना जे काही त्रासदायक व्हायचं वाहतूक व्यवस्था ती संस्थानं स्पेशल गाड्या ठेवलेल्या आहेत की या मोफत गाड्यांची व्यवस्था केली आहे। खाली कॉलेजपाशी पार्किंग ठेवून तिथनं शटल सर्व्हिस संस्थांना पूर्ण हे केलं आहे भक्तांना। त्यामुळं हा फार सोयीचं होतं आहे आणि लोक समाधान व्यक्त करतात की व्यवस्थापन चांगलं आहे।